नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहेत राजश्रीताई जाप. राजश्रीताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. त्या भाजपच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणीमध्ये जे आता शत्रुघ्न काटे हे अध्यक्ष आहेत आणि त्या सचिव आहेत. आतापर्यंत त्यांचा 20 वर्षाचा जवळपास प्रवास आहे भाजपमधला. त्या राहतात भोसरीला प्रभाग क्रमांक 7, जो भोसरीचा अत्यंत संवेदनशील भोसरी गावठाण संपूर्ण जो परिसर आहे त्याच्यामधून ते स्वतः इच्छुक आहेत. भोसरी म्हटल्यावर गावकी येते, भावकी येते आणि अशाही परिस्थितीमध्ये राजश्रीताईंचं काम तिथे जबरदस्त आहे. संपर्क दांडगा आहे. त्या स्वतः लेबर कॉन्ट्रॅक्टचा त्यांचा व्यवसाय आहे. यापूर्वी भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे साहेब दिवंगत जे नेते होते त्यांच्या त्या खंद्या समर्थक तेव्हापासून त्या राजकारणामध्ये आहेत. भाजपच्या निष्ठावंत गट जो म्हणतो आपण, जे कायम लॉयल आहेत भाजपशी, त्यापैकी त्यांचं नाव अग्रभागी असतं कायम. आताही त्या इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल हा पुढचा भागात राहतो, परंतु त्या इच्छुक आहेत. त्यांचा प्रयत्न आहे काही करून यावेळेस निवडणूक लढवायचीच असा त्यांचा निग्रह आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला सांगा राजश्रीताई, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 2017ला सत्तेत आली. यापूर्वी भाजपचा जो प्रवास संपूर्ण तुम्ही पाहिला, मुळात तुम्ही राजकारणात आलात कशा? या शहरामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करावा वाटला, तुमचा व्यवसाय आहे, सगळं ठीकठाक चाललेलं. राजकारणात याचं कारण काय नेमकं? सर्वप्रथम नमस्कार. पीसीबी टुडेने मला इथं आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि 2017ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, अतिशय खूप चांगल्या प्रयत्नाने आणि खूप ह्यानी सत्ता आज स्थापन झाली. म्हणजे स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं की भारतीय जनता पार्टीची सत्ता ही पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्यामध्ये येऊ शकते हे कोणालाही अशक्य होतं. अशी ही घटना ही सत्य झालेली आहे. आणि त्या भरपूर नगरसेवक निवडून आले आणि पक्षाची ताकद या शहरामध्ये वाढलेली आहे. बरोबर. नाही, तुम्ही राजकारणात प्रवेश कसा केला? मग तुमचा थोडे राजकीय पार्श्वभूमी सांगा. तुमच्या मूळचा जरी गोपीनाथ मुंडे समर्थक असला तुम्ही, तुमच्या माहेरच्या राजकारणामध्ये तुम्हाला राजकारणाचे बाळकडू कुठून मिळाले? इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळाले की माहेरून मिळाले? राजकीय पार्श्वभूमी काय तुमची अशी? बेसिकली मी धाराशिव जिल्ह्यातली आहे आणि माझे आजोबा हे शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळेस जिल्ह्याचे सचिव होते. काय नाव? कोंडिबा सोनवणे. बरं. आणि माझी खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. सासरी आणि माहेरी दोन्हीही ठिकाणी खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे. आणि ऍक्च्युली माझ्या आजोबापासून राजकारण मी पाहिलेलं आहे. माझे स्वतःचे सख्खे चुलते हे सरपंच राहिलेले आहे. आणि अशा अनुषंगाने राजकीय आणि सामाजिक हे दोन्हीही मला लाभलेलं आहे. असं मी स्वतःला भाग्यवान समजेल की ह्या घराण्यातून मी आलेली आहे. अच्छा, म्हणजे राजकीय बाळकडू ज्याला म्हणतो, राजकारणाचे धडे तुम्हाला तुमच्या माहेरूनच मिळाले. हो. आणि इथे पिंपरी चिंचवड मध्ये आलात तुम्ही. हो. तिथे कसं प्रवेश केला तुम्ही राजकारणात? का थेट भाजपचे सदस्य झालात? नेमकं काय सुरुवात कशी? सन्माननीय एकनाथराव पवार त्यावेळेस जिल्ह्याचे अध्यक्ष होते. आणि आमचा मराठवाड्याचा एक माणूस आहे, सक्रिय राजकारणामध्ये ते होते. त्यांनी मला स्वतः आज भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या कार्यकारिणीमध्ये घेतलं आणि माझा तो राजकीय प्रवास चालू झाला. आणि बचत गटाच्या माध्यमातून माझं सामाजिक काम नेहमी चालूच राहिलेलं आहे. मला सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी पिंपरी चिंचवडमध्ये जशी आले 2007 पासून, तसं माझं काम मी चालू केलेलं आहे. म्हणजे साधारण 20-21 वर्ष झाले तुम्ही या राजकारणामध्ये. भाजपचा अनुभव काय? तुम्ही निष्ठावंत गटाचे आहात म्हणून विचारतो. आता भाजपमध्ये भरती भरपूर झालेली आहे. भाजपमध्ये सगळे बस हाऊसफुल झालेली आहे. लोक अजूनही येत आहेत. तुम्ही भाजपच्या निष्ठावंत गटाच्या म्हणजे थोडक्यात इतके वर्ष काम करताय, जी सत्तेत नसतानाही तुम्ही तिथे भाजपमध्ये कायम आहात. तुमचा अनुभव काय? ऍक्च्युली ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता नव्हती, आंदोलनातून घडलेले आम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला काही स्थान नव्हतं, अशा वेळेस आमची सुरुवात या पक्षाची झालेली आहे. आणि खूप मोजक्या अशा महिला, एक 10 महिला असतील भाजपमध्ये,
त्या कंटिन्यू ज्यांनी कामं केली ते आज चेहरे कुठेतरी दिसनासे झालेले आहेत. ते मनामध्ये माझ्या खंत आहे की बाबा निष्ठावंतांना डावलू नका. ज्या महिला वेळ देतात करतात त्यांना कुठेतरी चांगल्या स्थानावरती घ्यावं. सत्ता आली किंवा हे बघा जसं म्हणतात ना काय म्हणतात टेपीला मुंगळे चिटकला तसं आता सत्तेला हे चिटकलेले हे जे चेहरे हे भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा नाहीये असं मला वाटतं. मी एक चळवळीतली कार्यकर्ता आहे. या अनुषंगाने कोणत्या चळवळीत तुम्ही सहभाग घेतला? भरपूर आंदोलनं जे पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीचे जेवढेही विषय आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात त्यावेळेस अक्षरशः टाकीवर चढून आंदोलन करण्यापासून इथपर्यंत सगळं केलेलं आहे. मला सांगा ना 1, 2, 3 आंदोलन या आंदोलनामध्ये मी भाग घेतला होता. असं कोणते आंदोलन आहे? नाही मला वाटतं आपलं अजय पाताडे आहे त्यांनी जे आंदोलन केलं होतं पिंपरीमध्ये तर त्या आंदोलनात आमचा सक्रिय सहभाग आणि त्यांना मोठा पाठिंबा आमचा होता. आणि एकनाथरावांनी जेवढीही आंदोलन पिंपरी चिंचवडला केलेली आहे त्यांच्या पाठीमागे ठाम भूमिका आमच्या सगळ्यांची होती. ते शहराचे नेते असल्यामुळं आम्ही नेहमी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम केलेलं आहे. नाही भाजपच्या ह्याच्यामध्ये निष्ठावंतांवरती अन्याय होतो असं कसं म्हणता तुम्ही? मला सांगा. उमाताई खापरे म्हणजे भाजपची सत्ता इथे महापालिकेत 2017 आली. 2014 पासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अमर साबळे यांना राज्यसभा संधी दिली. तिथे ते खासदार झाले. राज्यसभेमध्ये प्रतोद झाले. उमा खापरे ह्या मला वाटतं भाजपच्या निष्ठावंतांपैकी एक आहेत. त्यांना थेट आमदार केलं विधान परिषदेवरती. अमित गोरखे त्यांना विधान परिषदेचे आमदार केलं. सचिन पटवर्धन त्यांना राज्य लोकलेखा समितीचं अध्यक्ष केलं. सदाशिव खाडे हे मुंडे यांचे अगदी राईट हँड त्यांना प्राधिकरणाचं अध्यक्ष केलं. मग निष्ठावंतांवरती अन्याय झाला असं कसं म्हणू शकतो? नाही असं मी म्हणणार नाही. शेवटी हे ज्यांची तुम्ही नावं घेतली हे सगळे नेते मंडळी आहेत. त्यांच्या खालची जी लॉबी येते हे कार्यकर्ते दुसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत आज त्यांची मनस्थिती हे नाही. म्हणजे आपण आता हे तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांना न्याय भेटला. पार्टीने न्याय दिला आणि त्यांना दिलेला आहे असं आपण मानू. पण जे दुसऱ्या वळीतले आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत आणि आता ही जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्या अनुषंगाने असं वाटतंय की नाहीये मग ह्या नेत्यांनी आमच्यासाठी कुठेतरी स्टँड घ्यावा आणि आमच्यासाठी लढावं असं नेतृत्व आम्ही हे करतोय मेन म्हणजे. आणि असं वाटतं की पार्टी आमच्यावरही अन्याय करणार नाही. आज ना उद्या न्याय भाजपमध्ये नक्की भेटतो हेही तेवढं खरं आहे. काय नेमकं अपेक्षा काय तुमच्या? नाही मी आता सध्या तर अपेक्षा एवढीच करते की आता 2026 ला निवडणुका आहे. आमच्यासारखे जे कार्यकर्ते जे आहेत की त्यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि तिकीटं भेटावी जेणेकरून आम्हालाही कुठेतरी ताकद भेटेल आणि आम्ही ही महानगरपालिकेत एक नगरसेवकाचा चेहरा म्हणून जाऊ आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी या माध्यमातून द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आता पार्टीकडून आहे. माफक अपेक्षा एकदम माफक अपेक्षा आहे. पण याच्यामध्ये आतापर्यंत जे मंडळी आहेत याच्यामध्ये महापालिकेत सत्ता होती 17 पासून तर 22 पर्यंत, नंतर 22 पासून प्रशासकीय राजवट. तुमचा रोल काय राहिला नेमका याच्यामध्ये? नाही तुम्ही पदाधिकारी सुद्धा होतात. सत्ता तुमची होती. कोणते प्रश्न सोडवलेत? मला वाटतं आमदार महिदाना लांडगे हे भोसरी विधानसभेचे 3 टर्म राहिलेले आमदार. हो बरोबर. त्यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभेला जी ताकद भारतीय जनता पार्टीतून मिळालेली आहे मला वाटतं भरपूर सारे प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या आपण पाहिलेले आहेत आणि जे आता चालू आहेत तेही आता काही वर्षात म्हणा आपण ते यशस्वी पूर्ण पार करतील. आणि त्यांनी ही कार्यकर्त्यांना भरपूर मोठी ताकद दिलेली आहे सगळ्या ह्याला. आणि तेही प्रोजेक्ट असतील किंवा काय आहे त्यांचं एक विजन आहे जे विजन 2020 त्यांनी आता मागे घेतलेलं होतं ते विजनरी नेतृत्व आहे असं मी म्हणेल. आणि त्यांच्या माध्यमातून आज आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना संधी भेटली हे आमचा अहोभाग्य आम्ही समजतो सगळं. तुम्हाला आता 2007 हे तुमचा प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुम्हाला महेशदादा संधी देतील ना? हे बघा मी कार्यकर्ता आहे, संघटनेतली आहे, चळवळीतली आहे. मागणं माझं कर्तव्य आहे ते देणाऱ्यापैकी आहेत. त्याच्यामुळं
ते आमचे मायबाप असल्यामुळे ते आम्ही त्यांच्याकडे हट्ट धरू त्या गोष्टीसाठी 100% ह्याला की द्या बाबा, आमच्या सारख्या एक साधा सुद्धा कार्यकर्ता तुमच्या कुठल्या तरी ह्याला आम्ही नक्कीच हे करू, अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्या. उद्या समजा राजश्रीताई तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर तुमचा स्टँड काय असेल? उद्या जरी उमेदवारी नाही भेटली, मेन म्हणजे मी शेवटी कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे आणि जर कुठल्याही वाटलं एखाद्या पक्षाने की आपल्यासारख्यांना संधी द्यावी तर मी नक्कीच त्या गोष्टीचा विचार केला. अच्छा, मग तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहात. नाही, जर एखादं वाटतं की बाबा आपल्याला शेवटी आपलं एक स्वप्न असतं की एकदा तरी आपण आयुष्यात आलो, एवढ्या वर्ष नगरसेवक व्हायला पाहिजे, कामं केलेली आहेत जमिनीवर राहून, तर आपल्याला नक्कीच या गोष्टीचं एक विजन असतं की आपल्याला याच्यामध्ये जाण्याची संधी भेटावी, मिळायला पाहिजे, ही आहे. तुमचा जो प्रभाग आहे भोसरी 7 नंबर, ह्या प्रभागाच्या नेमक्या समस्या काय, तिथं आतापर्यंत झालेली कामं कोणती? आता तुम्ही जिथं उभं राहणार आहात त्याचा तुमचा अभ्यास तर असेल, तिथला मतदार किती आहे, तिथल्या समस्या काय आहेत, काय सांगू शकता तुम्ही? आमच्या प्रभागात एकच समस्या आहे, ती म्हणजे पाण्याची. बर, पाणी दिवसाआड. पण आमदार खुद्द तुमच्या त्या प्रभागात राहतात. हो, जरी असले किंवा त्यांचं काम आहे, त्याच्यात काही दुमतच नाहीये आमदारांच्या बाबतीमध्ये, पण शेवटी नगरसेवक हा भाग येतोच, म्हणजे जो कार्यकर्त्यां किंवा आपण मातीशी जोडलेला असतो त्या लोकांशी वगैरे. तर अशा वेळेस आपल्याला त्यांचं महत्वाचं असतं की आता आपल्या प्रभागातल्या समस्या काय आहेत. सगळ्यात माझ्या भेडसावणारी समस्या म्हणजे माझ्या प्रभागातल्या पाण्याची समस्या. ड्रेनेज लाईन, खूप वर्षाखाली ड्रेनेज लाईन बनवलेला आहे, त्याच्यामुळे त्या ड्रेनेज लाईनची समस्या खूप महत्वाची आहे. पाण्याची समस्या म्हणजे काय, आता तर 24 तास पाणी तुम्ही घोषणा भाजपनेच केली होती. दिवसाआड पाणी आहे, गेले मला 7-8 वर्षात दिवसाआड पाणी आहे, लोकांना मुबलक पाणी मिळते. पाणी मिळत नाही, पाणी अपुरं मिळतंय का अजिबातच मिळत नाही, नेमका प्रॉब्लेम काय? नाही, अपुऱ्या पाण्याची समस्या आहे. अच्छा, हा, थोडस वेळेवर न येणं, अपुरं पाणी येणं, एवढी समस्या माझ्या प्रभागामध्ये आहे. पाण्याची समस्या आणखीन कोणत्या विषयात सांगता येतील? नाही, जास्त मी पाण्याच्या समस्यावर माझा जास्त भर आहे आणि लोकांचं म्हणजे माझी संस्था आहे वीरांगणा महिला बहुउद्देशीय, त्याच्यामुळे जवळजवळ 1,500 महिलांना स्वयंरोजगार देणे हा संस्थेचा माझा उद्दिष्ट आहे आणि मी तो दिलेला आहे. अरे वा, छान. काय रोजगार कोणत्या क्षेत्रात दिलाय? आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये खूप मोठी MIDC आहे. हो हो हो. त्या MIDC मधले छोटी मोठी कंपनीचे काम आणणे आणि ते घरपोच करून त्यांना तो 4 पैसे मिळवून देणे हा माझा नेहमी उद्देश राहिलेला आहे आणि 1,500 महिलांना मी ते काम मिळवून दिले. 1,500 महिला त्याच्यावरती हे करतात, रोजगार आहे त्यांचा. छान. 1,500 महिलांना म्हणजे फार मोठं, 1,500 घरांचे तुम्ही पोशिंदे आहात. आणि त्या पुन्हा आपलं मी ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राला कामगार आघाडीचे अध्यक्ष होते, तर कामगारांना जेवढं होईल त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, त्याच्यातून 2 पैसे त्यांना कमवून देणे, हे मी सातत्याने माझ्या ऑफिस मधून मी केलेली कामं आहेत. जवळपास 1,000 लोकांना मी ते मिळवून दिले आतापर्यंत. मोठं आहे हे काम, मोठं आहे हे. राजकारणामध्ये कुठे त्याची गणती होत नाही, पण हे छोटे छोटे जे आहेत ना घटक, हे खूप आपल्याला सपोर्ट करतात आणि ह्या गोष्टीची आपल्याला खरंच आपण ते समजत नाहीये, पण ह्या लोकांना खरंच ह्या गोष्टीची गरज खूप असते. रोजगार पोटापाण्याचा तो विषय, जोपर्यंत आपण त्यांच्या पोटापाण्याचा विषय समजून घेणार नाहीत ना, आपण नेते कार्यकर्ते काहीच होऊ शकत नाही. राजकारणामध्ये त्या संवेदना आहेत का? आताच्या राजकारणामध्ये त्या संवेदना आहेत का? मी लोकांचं नाही सांगू शकत, मी माझं स्वतःच सांगते की मी वैयक्तिकरित्या हे कामं केलेली आहेत आणि त्याच्या पुढेही करत राहणार आहे, कारण माझ्या DNA मध्ये ते आहे. बरोबर बरोबर. नाही, तुम्ही शेकाप मधून भाजपमध्ये आलात त्याच्यामुळे त्याविषयी 100% असणारच, काही विषयच नाही. मला एक सांगा, तुमच्या ज्या प्रभागामध्ये आरक्षण किती विकसित झालीत आतापर्यंत? आरक्षण आहेत किती, काय आयडिया तुम्हाला? मग ठळक कामं कोणती अशी झालेली आहेत, कोणती राहिलेली आहेत? उद्या तुम्ही नगरसेवक झालात, तुम्ही कोणती प्रमुख 5 कामं करणार की हा असं 1, 2, 3, 4 हे प्रोजेक्ट मी राबवणार? जसं आपण सांगतो भोसरीला कुस्ती क्षेत्रासाठी ते कुस्ती मैदान एक तयार झालेलं आहे, बैलगाडा घाट किंवा इतर मोठे मोठे प्रोजेक्ट बरेचपैकी झालेले आहेत. तुम्ही जर नगरसेवक झाला तर तुम्ही कोणकोणती कामं करणार आहात? माझं एकच विजन आहे की शैक्षणिक पात्रता मुलांची वाढवणे. अच्छा, माझं विजन आहे
UPSC MPSC सारखे मोफत क्लासेस चालू करणे आणि भोसरीमध्ये नाही येते नाही, हो मोफत असे क्लासेस नाहीये. बर. ते सर्वसामान्य घटकातली मुलं आहेत आपले त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट राबवणे मला खरंच खूप चांगलं वाटतं. MPSC UPSC साठी एक मोफत आपली एखादी बिल्डिंग असावी. आपल्या मुलांनी, मला वाटतं बाहेरचा वर्ग बऱ्यापैकी आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये येत असतो. अशा मुलांना राहण्याचं खाण्याचे बरेच प्रॉब्लेम्स येत असतात आणि अशा अनुषंगाने एक शैक्षणिक ही पुणे म्हणतो की आपण माहेरघर आहे विद्याचं माहेरघर, बरोबर. आणि त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड ही त्यालाच हे आहे, फर्म आहे. तर अशा अनुषंगाने मला वाटतं की माझ्या प्रभागातल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, MPSC UP सारखे IAS IPS चांगले ऑफिसर घडावे ही माझी अपेक्षा आहे. भोसरीमध्ये एक मोठं ग्रंथालय वाचनालय असं वाटतं का? हो, 100% ग्रंथालय वाचनालय असावं ही माझं विजन आहे बरं का. की आहे तिथं आता आहे कुठे आहे महापालिकेत जसं नगर वाचन मंदिर आपण म्हणतो त्या पद्धतीचं मोठं नगर वाचन मंदिर कुठे आहे? मोठं असं नाही, छोटी मोठी असेल ती खाजगी तत्वावर असेल ना, कारण महापालिकेने जवळपास 96 अशी त्यांची वाचनालय होती ती सगळी बंद करून म्हणून विचारलं तुम्हाला, कारण भोसरीला वैचारिक मशागत फार गरजेची आहे. तिथे पैलवान आहेत, बाकी सगळं ठीक आहे, परंतु भोसरीची वैचारिक मशागत जी व्हायला पाहिजे ती होत नाही. चिंचवडला जसं होतं, अंकुशराव लांडगे नाट्यगृह का चालत नाही, चिंचवडचं रामकृष्ण मोरेच का चालतं, ह्याच्यावर तुम्ही अभ्यास केलाय? अभ्यास करण्याची गरज आहे. राजश्री ताईंना हा प्रश्न थोडा अवघड वाटला असेल, त्याचं कारण तसं आहे सांस्कृतिक दृष्ट्या. म्हणजे भोसरीमध्ये एक ध्यानात घ्या, भोसरी तसं कमी समजू नका. भोसरीमध्ये या शहरातले नाट्य चळवळ जी आहे ती सुरुवात भोसरीमधली आहे. या शहरातली कुस्तीगिरांची परंपरा जी आहे ती सर्वात मोठी भोसरीची आहे. भोसरी ही भेऊसरी इतिहासामध्ये जे नाव आहे ते भेऊसरी, जसं बोपखेल आणि भोसरी ह्या दोन याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. जे तसं भोसरीचा इतिहास जर पाहिला तर त्याला फार मोठी परंपरा आहे, परंतु पुढे ज्या पद्धतीने आताच्या काळानुरूप ते बदलायला पाहिजे ते अजून काही बदलत नाहीये, हा त्यातला भाग आहे. मला सांगा, तुम्हाला उद्या निवडणुकीमध्ये समजा उमेदवारी दिली, तुम्ही निवडून कशा याल? तुम्ही काय प्रचार काय करणार? तुम्ही कोणते मुद्दे तुमच्याकडे असतील? नाही, एक तर पाण्याचा मुद्दा आहे, दुसरा शैक्षणिक मुद्दा आहे आणि दुसरा आहे की स्वयंरोजगार. महिलांसाठी त्यांच्या रोजगारासाठी मला लढायला नक्कीच आवडेल. त्यांच्या हाताला 2 कामं मिळवून द्यायला. आज एवढी मोठी MIDC आपल्यामध्ये आहे आणि त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावा हे माझं नक्की स्वप्न आहे की त्या अनुषंगाने मी या निवडणुकीत उतरते. ताई मला सांगा, भाजपचा भ्रष्टाचार ह्या विषयावरती लोक फार टीका करतात, तुमचं मत काय पडतं? कारण महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना किंवा प्रशासकीय राजवटीमध्ये सत्ता असताना मी हा भाजपच्या प्रत्येक मंडळीला प्रश्न हा जाणीवपूर्वक विचारतो की त्यांचं मत जनतेला समजलं पाहिजे या विषयाचं काय. तुम्ही प्रामाणिक आहात, सगळं ठीक आहे, पण प्रशासकीय राजवटीमध्ये जे पैसे प्रचंड तिजोरी खाली झाली पालिकेची, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की शेवटी विरोधक आहेत, त्यांना नक्कीच हे प्रश्न पडलेले असतील आणि विरोधकांचं कामच आहे की नेहमी भ्रष्टाचारावरती किंवा सत्तेतल्या लोकांवरती पकडणे आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणे. मला वाटतं याच्यात काही तथ्य नाहीये. सध्या भारतीय जनता पार्टी खूप चांगल्या प्रमाणात काम करत आहे, मी एवढं सांगेल. आणि त्यांचे विजन आहेत ठरलेले आणि त्यांनी खूप मोठे प्रोजेक्ट, आज आपण रस्ते जर बघितले महाराष्ट्रातले, मला वाटतं सगळीकडे आपण फिरून आलं की रस्ते आपल्याला खूप चकचकीत आजकाल. शहरातल्या रस्त्यांविषयी मानायला पाहिजे प्रश्न. ग्रामीणमध्येही तुम्ही फिरा, मी स्वतः तुळजापूरची आहे, तुम्ही सोलापूर किंवा तुळजापूर या ठिकाणी जरी गेला तर तिकडचे तुम्ही रस्ते बघून या, तुम्हाला तेवढं तुम्हाला पिंपरी चिंचवड आणि तिकडचं काही फरक वाटणार नाही. बरोबर, छान. कारण माझं घर मंदिराच्या एकदम शेजारी आहे. मला दुसरं एक सांगा, आता तुमच्या समोर उद्या तुम्हाला उमेदवारी दिली, निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, ते साम दाम दंड भेद सगळंच लागतं या गोष्टीमध्ये. तुम्ही भाजपचा एक सुसंस्कृत सभ्य अभ्यासू चेहरा म्हणून तिथे समोर जाणार आहात. भोसरीच्या राजकारणामध्ये समोरचा उमेदवार तुमचा कोण आहे काय याचा तुम्ही काय अभ्यास केलाय त्याचा?
म्हणजे आपल्याला समजा उद्या रिंगणात उतरायचं असेल तर आपला प्रतिस्पर्धी कसा आहे, त्याच्यावर आपण मात कशी करायची, याची काय व्यूहरचना ज्याला म्हणतो, राजकारणमध्ये स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो, तशी काही स्ट्रॅटेजी तुम्ही तयार केलेली आहे? नाही, मला असं त्याची आवश्यकता वाटत नाही. अच्छा. मला असतं मी एक महिला नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस एक राजकारण्यांना बघतो त्या गोष्टी मला असं वाटतं मला कोणावरती त्या गोष्टी लादायच्या नाही. सगळ्यात महत्वाचं मी लहानपणापासून जे शिकलेली आहे तेच मी पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर, छान. माझ्या सासरीही माझे सासर 5 सासरे आहेत, माझे चुलत सासरे सगळे मिळून, आणि खूप मोठी 85 लोक आहेत माझ्या घरात. आणि आमची शिक्षण संस्था आहे. बरं. संत गोरोबा काका माध्यमिक शिक्षण मंडळ. अच्छा. धाराशिव मध्ये. धाराशिव. याच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना शिक्षण देणे, त्यांच्या माध्यमातून एक म्हणजे सामाजिक कामचा असा माझ्या सासरी आणि माहेर मी दोन्हीकडे केलेला आहे आणि ह्याच्या पुढेही तो केलंच राहणार. छान. पोरला आपण पाहिलं, राजश्रीताईंनी भोसरी मधला एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व जे आता उमेदवारी करू पाहते महिलांमध्ये, मला वाटतं 8 ते 10 अशा काही भाजपच्या निष्ठावंत महिला आहेत की त्यांनी ठरवलं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक रिंगणात उतरायचं. भाजपच्या नेत्यांना दखल घ्यावी लागेल, कारण आतापर्यंत त्यांना कायम थांबा जरा आपल्याला निवडून येण्याची क्षमता ते पाहून, हा पहिला निकष पाहून उमेदवारी दिली जायची. परंतु आता त्यांनी ठरवलेलं आहे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, इथे सत्ता होती आणि सगळं वातावरण पोषक आहे, त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे. तुमचा हा निग्रह आहे. तुमच्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. आणि सरांचीही मी मनापासून ते नेहमी मला मोटिवेट करत असतात सगळ्या गोष्टीला, आणि ते गुरुस्थानी आहेत आमच्या, आणि त्यांची नेहमी मार्गदर्शन आम्हाला लाभत असतात. त्यांनी बोलवल्याबद्दल मी मनापूर्वक धन्यवाद.